नमस्कार, न्यूजरूम लाईव्ह बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। एका महत्त्वाच्या बातमीने आपण बुलेटिन ओपनिंग करूयात। पुण्यामध्ये आग डोंब उसळलेला आहे। पुण्यातल्या पाटील वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आग लागलेली आहे। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र या सगळ्यामध्ये अनेक झोपड्या जळून खाक झालेल्या आहेत। आगीमुळे संपूर्ण परिसरामध्ये असे धुराचे लोट पसरलेले आहेत। सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न इथे सुरू आहेत। थेट दृश्य आपण पाहतोय। अग्निशमन दलाच्या 30 गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। या झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला, त्यामुळे आग आणखी भडकलेली आहे। पुण्यामध्ये भर दुपारी आग डोंब उसळलेला आहे। आपण बघू शकतो की ही पाटील इस्टेट जी शिवाजीनगरच्या जवळ असलेली झोपडपट्टी आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे। आग विझवण्याचं काम चालू आहे। फायर टेंडर अजून पोहोचलेले नाहीत, पण आजूबाजूच्या लोकांनी बादल्या असतील, पाईप असतील, त्यांनी आग विझवायला सुरुवात केली, पण आग थांबायचं नाव घेत नाहीये। मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे। काही वेळात अग्निशामक दलाच्या गाड्या येतील, ॲम्ब्युलन्स काही येतात, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिलेंडर ब्लास्ट झाल्यामुळे ही आग लागलेली आहे। आणि एकंदरीत या आगीमध्ये किती नुकसान झालं हे बघा, काही वेळ यानंतर समजेल, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आग लागलेली मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ब्लास्टचे आवाज येतात, एवढं मात्र नक्की। सचिन चपळगावकर, TV9 मराठी, पुणे। या संदर्भात अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर यांच्याकडून। सचिन, किती मोठी आग आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आता यश आलेलं आहे का? अजूनही आग विझवण्यामध्ये पूर्णपणे यश आलेलं नाही। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी ही आग लागली त्या ठिकाणी फायर ब्रिगेड असतील किंवा जवान असतील त्यांना पोहोचणं अवघड आहे। भीषणाच्या स्वरूपाची आग आहे। एकंदरीत 100पेक्षाही जास्त झोपडे यामध्ये जळून खाक झालेले आहेत। पण एक नक्की धक्कादायक म्हणजे ह्यामध्ये जे सिलेंडर ब्लास्ट झाले त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे। ज्यावेळेस आग लागली त्या क्षणामध्ये 3,000 लोक रस्त्यावर पळत सुटले, पण एकंदरीत पोलीस असतील, अग्निशामक दलाचे जवान असतील यांनी आग विझवण्याच्या शर्थीचे प्रयत्न चालू आहेत। 30 जास्त टेंडर त्या ठिकाणी पोहोचले आहेत, तर आग विझवण्यामध्ये अजूनही अपयश आहे। निखिला, सचिन, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आग आपल्याला इथे दिसते। धुराचे लोट वर जाताना सुद्धा दिसतात। किती सिलेंडरचा साधारणतः स्फोट झालेला आहे या ठिकाणी आणि आग नेमकी कशामुळे झाली आहे? आणखी पसरण्याची किती भीती? अगदी बरोबर। ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानांना पोहोचणं अतिशय अवघड झालं होतं। त्यामुळे स्थानिकांनी बाकी असतील न असतील यांच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण ही आग एवढ्या मोठ्या प्रमाणात तिने रूप धारण केलं। त्यानंतर फायर टेंडर कॉल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात सिलेंडरची ब्लास्ट झाली। 12 ते 13 ब्लास्ट झाल्यानंतर जीवितहानी झालेली याची सर्वात बाजू असली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि साधारणपणे 100 जणांचे संसार मात्र आता उघड आले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। सचिन, आग नेमकी कशामुळे लागली याच्या संदर्भात काय माहिती मिळते आणि आग किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे पसरलेली होती? या आगीची गंभीरता किती होती, काय सांगाल? अगदी बरोबर। साध्या एका झोपडीमध्ये लागलेली आग मोठीने रूप असं धारण केलं, त्यानंतर ही आग सगळीकडे फैलल्या गेली। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिलेंडरचा ब्लास्ट झाल्यामुळे आगीचं रूप जे आहे ते रौद्र होत गेलं आणि त्यामुळे आगीला कंट्रोल करणं अवघड झालं। एकंदर फायर टेंडरच्या 30पेक्षाही जास्ती आपल्या गाड्या तिथे पोहोचलेल्या आहेत, पण एक आहे की स्थानिक लोकांनी सुद्धा विझवण्यासाठी मदत केली, पण त्या ठिकाणी आग लागली होती तिथपर्यंत पोहोचणं अवघड असल्यामुळे आग विझवणं हे काही प्रमाणात अवघड झालं, एवढं नक्की सचिन। आणि गेल्या 2 तासांपासून आगीचा हा आग डोंब आपल्याला इकडे पाहायला मिळतोय। जी काही व्हिज्युअल्स आपल्याकडे आलेली आहेत त्यामध्ये आगीचे लोट आणि धुराचे लोट सुद्धा वर जाताना आपण या ठिकाणी पाहतोय। एकूणच आता काय स्थिती दिसते तुमच्या समोर तुम्हाला? निखिला, अगदी बरोबर। अजून आग जी आहे ती वाढत चाललेली आहे। सिलेंडरचे ब्लास्ट होत आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपरी अग्निशमन दलाच्या सुद्धा गाड्या आलेल्या आहेत। पुण्याचे स्थानिक लोकांनी मदत करण्याचं ठरवलं आहे, पण एकंदर आग जी आहे ती एवढी भीषण आहे तिला कंट्रोल करण्यासाठी अजून 2 ते 3 तास लागणार, एवढं नक्कीच। किती मोठी ही वस्ती आहे सचिन आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये झोपड्या या ठिकाणी खाक झालेल्या आहेत? अनधिकृत अशा काही झोपड्या या ठिकाणी आहेत का, काय माहिती मिळते? आपण बघू शकतो की रस्त्यावर ज्या पद्धतीने लोक जमले त्याप्रमाणे 4 ते 5,000 लोकांची वस्ती आहे आणि 2 दिवसापूर्वी याच ठिकाणी आग लागली होती, पण आज मात्र या आगीचं रूप जे आहे ते रौद्र रूप असं धारण केलं आणि त्यानंतर ही आग विझवणं अग्निशामक दलापासून सर्वांना अवघड झालं होतं। अजूनही आगीचं प्रमाण जे आहे ते तेवढंच आहे। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत। पालिकेची आगीचे बंब या ठिकाणी आलेले आहेत, पण आग विझवण्यासाठी मात्र शर्थीचे प्रयत्न चालू आहेत। नक्की सचिन, आणि आपण ही दृश्य पाहतोय काही वेळापूर्वीचीच ही दृश्य आहेत आणि यामध्ये आगीचा आणि धुराचा लोड किती वरपर्यंत जाताना दिसत आहेत हे आपण या ठिकाणी पाहतोय। बऱ्याचशा झोपड्या यामध्ये जळून खाक झालेल्या आहेत। आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही, मात्र आग विझवण्यासाठी जवळपास 30 अग्निशमन दलाचे बंब या ठिकाणी बोलावण्यात आलेले होते आणि शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत सध्या ही आग विझवण्याचे। आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही, मात्र गॅस सिलेंडरच्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे स्फोट झालेला आहे आणि त्यामुळे देखील आग मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली आहे। जवळपास 100 कुटुंब जे आहेत त्यांचे संसार या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत। सचिन, मगाशी मी तुम्हाला विचारलं होतं की इथे
काही अनधिकृत पण अशा झोपड्या वगैरे काही होत्या का? आग लावली असावी की कशामुळे लागली? सिलेंडरचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्फोट झालेले आहेत, तर त्याविषयी काय माहिती मिळते आपल्याला? निखिला, आग जी आहे ती कशामुळे लागली कारण अजून अस्पष्ट आहे, पण एकंदरीत एका छोट्या झोपडीमध्ये लागलेली आग तिने रूप धारण केलेलं आहे. अनधिकृत अधिकृत हा विषय नंतर आपण निखिला, आता ही आग विझवणं सर्वात पहिली प्रायोरिटी असणार, कारण यामध्ये अनेकांचे संसार आहे. अजून 100 झोपड्या यामध्ये शिल्लक आहेत, त्या वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहे. स्थानिक रहिवासी असतील किंवा अनेकांना त्याला जवान असतील प्रयत्न करतायत. पहिले आग विझल्यानंतर अनधिकृत अधिकृत या विषयावर चर्चा होईल, पण आता मात्र आगीचं रूप जे आहे ते मात्र रौद्र आहे एवढं नक्की. नक्कीच सचिन, यामध्ये काही जीवितहानी झाल्याची किंवा किती नुकसान झाल्याची माहिती आपल्याला मिळते? यामध्ये जीवितहानी नक्कीच झालेली नाहीये, पण जी स्थिती जी प्रिकॉशन घेणं गरजेचं होतं, त्यामुळे अग्निशमन असतील किंवा अँब्युलन्स असतील या ठिकाणी उभ्या होत्या. स्थानिक रहिवाशांनी खूप प्रयत्न केले आणि त्यानंतर आग विझवण्यास थोडी सुरुवात झाली होती, पण आगीचं रौद्र रूप धारण झाल्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात फायर ब्रिगेड असतील किंवा स्थानिक रहिवाशांनी प्रयत्न केले, पण आग अजूनही क्षमता शमत नाही. नक्की सचिन, आणि चिंचोळ्या गल्ल्या आहेत आणि त्यामुळे सुद्धा अग्निशमन दलाचे बंब तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हते, त्यामुळे देखील आग विझवण्यामध्ये तेवढ्याच अडचणी येत होत्या. देखील अगदी बरोबर आहे. बाजूला असलेली नदी आणि मोठ्या प्रमाणात कॉम्पॅक्ट असलेली झोपडपट्टी, त्यामुळे फायर ब्रिगेडच्या गाड्या तिथपर्यंत पोहोचू शकल्या नाही. रस्त्यावरूनच ही आग विझवण्याचं काम चालू होतं, त्यामुळे सिलेंडरचे ब्लास्ट होत गेले आणि त्यामुळे आग वाढत गेली. पण एकंदरीत जर बघितलं तर त्या ठिकाणी जाण्यासाठी जागा नसल्यामुळे ही आग वाढली एवढं नक्कीच. आणि पाटील इस्टेट गल्ली क्रमांक 3, 4 आणि 5 मध्ये ही आग मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली आहे. दृश्य सचिन आपण या ठिकाणी पाहतोय, तीनही दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय की किती मोठी आग लागलेली आहे आणि किती मोठे धुराचे लोट हे वरपर्यंत जाताना या ठिकाणी दिसत आहेत. स्क्रीनवर आपण चारही दृश्य या ठिकाणी पाहतोय आणि त्यामध्ये आगीची तीव्रता आपल्याला इथे समजून येते की कशा प्रकारे आग भडकलेली आहे. आग विझवण्याचे सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 60 पेक्षा जास्त पाण्याचे टँकर जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि अग्निशमन दलाचे 30 बंब या ठिकाणी आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न देखील करताना आपण या ठिकाणी पाहतोय. अनेक झोपड्या यामध्ये आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या आहेत हे देखील आपल्याला दिसतं. पाटील इस्टेट या झोपडपट्टीमध्ये ही आग लागलेली आहे. आगीचं कारण समजू शकलं नाही, मात्र सिलेंडरचा स्फोट मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. अर्थात सुदैवाची गोष्ट एवढीच की यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. किती नुकसान झालंय ते आपण या ठिकाणी पाहतोय. सचिन, या सगळ्यामध्ये जे काही लोक यामध्ये अडकलेले होते का, किंवा आग लागल्याचं कळल्यानंतर लोक पटापट त्या घरामधून बाहेर पडलेले आहेत? लहान मुलं देखील त्या ठिकाणी असणार, कशा प्रकारे या सगळ्यांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे? जी सचिन. पण सिलेंडर बाहेर न पुण्याचे आमदार शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत. शिवाजीजी, खूप मोठी आग आहे, तुमच्या समोर आता नेमकी काय दृश्य दिसत आहे? तुमच्यापर्यंत काय माहिती आली आहे? नाही, आता मोठी आग आहे, मोठ्या प्रमाणात जोडण्यात जळाले. 40-45 सिलेंडर सुटल्यामुळे आग वाढलेली आहे. आता तिथल्या नागरिकांना आपण महानगरपालिकेच्या शाळांमध्ये हलवतो आहोत आणि त्यांच्या बाकीच्या ज्या व्यवस्था तो करतो आहोत. आमचे नगरसेवक त्या ठिकाणी सगळी व्यवस्था पाहत आहेत, परंतु आग मोठी आहे. अजून 1-2 तासात ती आग पूर्णपणे आटोक्यात येईल. आता 70% आग आटोक्यात आलेली आहे. आता अर्धा 1-1.5-1.5-2 तासात ती पूर्ण आग आपल्या पूर्णपणे विझेल. त्यानंतर नेमकं काय झालंय आणि किती नुकसान झालंय हे लक्षात येईल. आता आपण नागरिकांचे महानगरपालिका शाळांमध्ये हलवणं, त्यांच्या जेवणाची व्यवस्था वगैरे आपण वास्तविक सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, परंतु आग विझल्यानंतर प्रत्यक्ष किती नुकसान झाले लक्षात येईल. आता आपलं कॉन्सन्ट्रेशन आग विझवणं यावर आहे. नक्कीच. शिवाजी काळे, यामध्ये कोणी जखमी झालेलं आहे का? या संदर्भात काही आतापर्यंत जखमी झाल्याचे काही निदर्शनात आलेले नाही, पण जो आतला भाग आहे तो अजून विझायचा आहे, त्यामध्ये काही झाले का हे आता पूर्ण आग विझल्यानंतर लक्षात येईल. शिवाजी काळे, यामध्ये किती झोपड्या खाक झाल्या असाव्यात असं वाटतं तुम्हाला? केले असतील, कारण ही खूप दाट वस्तीतली झोपडपट्टी आहे, सगळ्या एकमेकाला लागून आहे आणि त्यामुळे शेजारच्या त्या ह्याची सिलेंडरचे स्फोट होत राहिल्यामुळं तिथं आतमध्ये जाणंही सुरुवातीला नागरिकांना शक्य झालं नाही. पण आता सगळी आग आटोक्यात येते आहे. 1.5-2 तासामध्ये पूर्ण आग आटोक्यात येईल. अनधिकृत अशी झोपडपट्टी आहे असं वाटतं का तुम्हाला? तुम्हाला तुमच्याकडे काय माहिती आहे? नाही, ती आता अधिकृत हा नंतरचा विषय आहे. आता ती थांबवणं, यात त्यातली COPच्या जागेवर असलेली ही झोपडपट्टी आहे.
किती वेळामध्ये साधारणतः आग आटोक्यात येईल असं तुम्हाला वाटतं? 1.5 ते 2 तासामध्ये पूर्ण आग आटोक्यात येईल. जी, धन्यवाद शिवाजी काळे, तुम्ही आमच्याशी बोललात. स्थानिक आमदार शिवाजी काळे आपल्या सोबत होते आणि सध्या आग विझवणं हीच आपली प्रायोरिटी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. अग्निशमन दलानं आग जवळपास आटोक्यात आणलेली आहे. अजून 2 तासामध्ये पूर्णतः आग विझेल असा दावा शिवाजी काळे यांनी या ठिकाणी केलेला आहे. जी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय, अत्यंत ज्यावेळेला आग लागली त्यावेळेला धुराचे आणि आगीचे लोट असे वरपर्यंत जाताना इथे दिसत होते. किती मोठी आग आहे, त्याची तीव्रता किती आहे ते आपल्याला या ठिकाणी या दृश्यांवरून सुद्धा दिसून येते. अग्निशमन दलाच्या जवळपास 30 गाड्या आग विझवण्याचं काम सध्या करतायत. आपण बघू शकतो की ही पाटील इस्टेट जी शिवाजीनगरच्या जवळ असलेली झोपडपट्टी आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे. आग विझवण्याचं काम चालू आहे. फायर टेंडर अजून पोहोचलेलं नाहीत, पण आजूबाजूच्या लोकांनी बादल्या असतील, पाईप असतील, त्यांनी आग विझवायला सुरुवात केली, पण आग थांबायचं नाव घेत नाहीये. मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे. काही वेळात अग्निशामक दलाच्या गाड्या येतील, अँब्युलन्स काही येतात, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिलेंडर ब्लास्ट झाल्यामुळे ही आग लागलेली आहे. आणि एकंदरीत या आगीमध्ये किती नुकसान झालं हे बघा, काही वेळ यानंतर समजेल. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आग लागलेली आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ब्लास्टचे आवाज येतात, एवढं मात्र नक्की. सचिन चपळगावकर, TV9 मराठी, पुणे. पाटील इस्टेट या वसाहतीमध्ये ही आग लागलेली आहे. ही झोपडपट्टी आहे. झोपडपट्टीतल्या घरांना ही आग लागलेली आहे. 30 पेक्षा जास्त अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करतायत. जवळपास अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणलेली आहे. जवळपास आणखी 2 तासांनी पूर्णतः आग विझेल असं स्थानिक आमदारांचं म्हणणं आहे. सुदैवानं यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, मात्र अनेक झोपड्या यामध्ये जळून खाक झालेल्या आहेत. थेट दृश्य आपण काही या ठिकाणी पाहतोय. पुण्यातल्या पाटील इस्टेट इथे ही झोपडपट्टीला मोठी आग लागली. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून. योगेश, आता तुझ्या समोर काय दृश्य दिसत आहे? निश्चितच खरं मोठी आग ही लागता येईल, कारण की ज्या पद्धतीने सुरुवातीला या आगीचं स्वरूप लक्षात आलं नाही अग्निशमन दलाच्या जवानांना, त्यानंतर खरं तर ही आग भडकत गेलेली आहे. आपण पाहू शकतो की पाटील जी इन्सिडे पाटील जो भाग आहे संपूर्ण नगर, त्या भागातली लेन नंबर 3 मध्ये ही आग लागलेली आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झोपडपट्टीचा हा परिसर आहे. जी काही प्राथमिक माहिती सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून आपल्याला मिळते ती म्हणजे या ठिकाणी जे सिलेंडर होते त्याचा स्फोट झालेला आहे. जवळपास 10 सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती सध्या प्राथमिक माहिती आपल्याला मिळते आणि त्यामुळे ती आग भडकलेली आहे. सध्या या ठिकाणचं मोठं नुकसान झालेलं आहे, मात्र आतापर्यंत जखमी किंवा कुठलीही जीवित हानीची माहिती आतापर्यंत समोर आलेली नाहीये. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांचे अथक प्रयत्न सुरू आहेत ही संपूर्ण आग आटोक्यात आणण्यासाठी. पुणे अग्निशमन दलाचे जवान सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यासोबतच पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे जे कर्मचारी आहेत, जवान आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यासोबतच स्थानिक जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, वेगवेगळे तरुण मंडळ आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी मदत कार्यासाठी पोहोचलेले आहेत. मात्र या झोपडपट्टीतलं मोठं नुकसान या ठिकाणी स्थानिक जे काही रहिवासी होते, योगेश, थोडंसं थांबशील? पुण्याचे माजी